पुन्हा एकदा आपण पाहिलं तर दोन खेळाडूंमध्ये सुरुवातीलाच एक लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला वेगवान गोलंदाज अलिबाग एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आपण नेहमीच करून देतो असा सुमित पत्रे, दुसऱ्या बाजूला ज्याच्या आक्रमक फलंदाजीने चांगल्या चांगल्या गोलंदाजाच्या मनात धडकी भरते असा अक्षय पाटील उर्फ मोन्या. यांच्यामध्ये ही जी लढत आहे पहिल्या षटकातील हा जो खेळ आहे यावरतीच सामन्यातील पुढील चित्र आपल्यासमोर स्पष्ट होईल. सर, जर इथे पहिल्या षटकात जर धावा जमवल्या गेल्या, चांगल्या धावा आल्या तर मात्र धावांचा डोंगर देखील पाहायला मिळेल. मात्र पहिल्या षटकात मोन्याची विकेट जर मिळवली तर मात्र पहिल्या षटकातच पुढे आपल्याला पाहायला मिळेल या सामन्यात आपली पकड मजबूत करताना पाहायला मिळेल, तो म्हणजेच माऊ 11 एकविरा संघ. त्याच दरम्यान पंचांचा इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन गोलंदाज सुमित पत्रे आणि इथे मिस्टर स्टोक चेंडू हवेत. येथे मात्र पहिल्या चेंडूवरती मोठा हादरा. मिस्टर स्ट्रोक आणि फलंदाज अक्षय पाटील उर्फ मोन्या बॅक टू द पॅव्हलियन. धाकधूक होती, परंतु सुंदर अशी कट मारली आदिल कुरेशी यानं यशला आणि वाचवलं त्याला. कारण त्याची फिटनेस, त्याची बॉडी यशला जो तो धडकला असता तर मात्र इथे गंभीर इजा झाली असती. परंतु हा झेल किती महत्वाचा होता हे आदिल कुरेशीला माहिती आहे आणि आदिल कुरेशी जीवाच्या आकांतानं पळत होता, त्या चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करत होता आणि शेवटपर्यंत त्याने चेंडूवरती नजर हटवली नाही आणि शेवटच्या क्षणामध्ये आपल्या हातामध्ये तो चेंडू त्याच्या हातामध्ये चेंडू विसावताना आपल्याला पाहायला मिळाला. एक सुंदर झेल, अप्रतिम झेल. नक्कीच सर, अप्रतिम झेल. चांगली सुरुवात सुमितची आणि त्याचबरोबर माऊ 11 एकविरा संघाची. मात्र मोन्या जरी बाद झाला असला तरी अजूनही चांगले फलंदाज ताफ्यात आहेत. सुमितला विसरून चालणार नाही. सुमितच्या बॅटून देखील बऱ्याच वेळा धावा येतात आणि आज सुमितवरती मोठी जबाबदारी असेल की त्याच्या संघातील एक प्रमुख खेळाडू बाद झालाय पहिल्या चेंडूवरती, त्यामुळे आता त्याला एक चांगला खेळ करावा लागेल. 4 षटकांचा सामना आहे. सुमितचा पुढचा चेंडू, सुमितसाठी आडव्या बॅटिंग लागला फटका, मिड विकेटला बीट करत चेंडू जाते डीप मिड विकेट, सीमारेषे पार, 4 धावांसाठी. वेलकम फॉर डीजे. दरम्यान ग्रामस्थ आहेत फकीरपाडा गावातील सन्माननीय नंदकुमार भोईर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचंय. सन्माननीय नंदकुमार भोईर फकीरपाडा गावातील ग्रामस्थ यांना माझी विनंती आहे मंडळातर्फे की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचे. सन्माननीय नंदकुमार भोईर. वळूया मैदानाकडे. सुमितने चौकारांनी आपल्या खेळीला सुरुवात केली. पाहूया सुमित पुढील चेंडू कशा प्रकारे करतोय. इथे पुन्हा एकदा चेंडू उंच हवेत, आदिल चेंडूच्या खाली. आदिल मात्र चूक करत नाहीये, सेफ हँड्स आणि अजून एक विकेट. सुमित भगत इथे बाद होतोय. सामन्याचा कायापलट करू शकतो आणि दोन्हीही झेल आदिल कुरेशी यानं अगदी सुंदररित्या टिपलेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण, जेवढी चांगली गोलंदाजी तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण जर असेल तर सोने पे सुहागा. अन्यथा गोलंदाजांची एनर्जी किंवा त्यांची मानसिकता किंवा त्यांचा आत्मविश्वास ढळत असतो. म्हणून क्षेत्ररक्षण फार महत्वाचं आहे. बघा यासिन सर, नौकार संघ फलंदाजीसाठी आलेला आहे आणि सन्मान्य जयेंद्र नाखवा रेवशी यांचा एक लाडका खेळाडू किशोरला आपण पाहतोय, त्यांनी 2 षटकार लागवले. मग ते कशी असोत तर त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक येणार आहे. हे पारितोषिक कशासाठी आहे तर प्रोत्साहन देण्यासाठी आहे आणि त्याचबरोबर फलंदाजाकडून, आपल्या लाडक्या फलंदाजाकडून चांगली कामगिरी करण्यासाठी. आणि आता बक्षीस जे आहे ते त्यांनी अजूनही एक्सपांड केलेलं आहे, कारण हे केवळ किशोरसाठी नाही तर नौकर मधल्या कोणत्याही फलंदाजाने जर 2 षटकार लागवले तर त्या फलंदाजाला सन्माननीय जयेंद्र नाकवा रेवसचे रहिवासी आहेत त्यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक आहे.
येथे किशोरच्या बॅटमधून पहिला षटका येणार का? चेंडू उंच हवेत, चेंडूच्या खाली आर्यन खारकर. अजून एक फलंदाज बाद होतो. इथे मात्र विकेटची संख्या एकमागोम एक आपण पाहतोय. तिसरा झटका. ₹2100 देणगी स्वरूपात मदत झालेली आहे. त्यांचे खूप खूप आभार. सन्माननीय नंदकुमार दत्तात्रय भोईर, फकीरपाडा गावातील ग्रामस्थ यांच्याकडून ₹2100 देणगी आले. सर्व उदात्त देणगीदारांचे आपण मनपूर्वक आभार प्रकट करतोय. मित्रांनो, अशीच आपली साथ, आपलं सहकार्य, आपलं प्रेम, आपली मदत दरवर्षी या मंडळ लाभावी माझी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आता सन्माननीय नंदकुमार दत्तात्रय भोईर यांचा आपण इथे यथोचित सत्कार आणि सन्मान करणार आहोत. ड्रोनच्या द्वारे आपण पाहतोय या स्पर्धेची विहंगमशी दृश्य आपण कॅप्चर करणार आहोत. या स्पर्धेची आठवण म्हणून नक्कीच ड्रोनच्या मार्फत इथे आपण सन्मान्य रवींद्र वाघमारे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान्य नंदकुमार दत्तात्रय भोईर यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान करायचं. छायाचित्र देखील घ्यायचंय. या स्पर्धेच्या गोड आठवणी छायाचित्रात कैद करायचे. माईची उबदार शाल आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मान्य नंदकुमार दत्तात्रय भोईर यांचा इथे यथोचित सत्कार आणि सन्मान करतोय. छायाचित्र घेतलं जात आहे. टाळ्यांनी अभिवादन देखील केलं जात आहे. प्रत्येक आलेल्या मान्यवरांचा यथोचित सत्कार सन्मान करणं ही आपली हिंदू संस्कृती आपल्याला शिकवते. आणि त्या संस्कृतीच्या माध्यमातून आपण येणाऱ्या सर्व पाहुण्यांचा, मान्यवरांचा यथोचित सत्कार आणि सन्मान करतोय. वळूया मैदानाकडे. पहिल्या षटकाचा खेळ सर, मी आधीच म्हटलं होतं पहिल्या षटकात चित्र क्लिअर होईल. आणि पहिल्या षटकात आपल्याला पाहायला मिळतंय पहिल्या षटका अखेरी धावसंख्या झाली ती म्हणजे 4 धावा आणि गडी बाद झाली ते म्हणजे 3. म्हणजे खूप कमी वेळ असं चित्र आपण पाहतो की एवढे विकेट्स पहिल्या षटकात पाहायला मिळतात. मात्र इथे चांगली सुरुवात, त्यानंतर आता त्याचाच बंद आपण पाहतो. सुमेधचा श्रेयस येतोय. येथे रिवाचीचा फटका. वेलकम म्हटलं षटकारने श्रेयसला. फलंदाज निमिषने. चांगले खेळाडू, जे खेळाडू आपल्याला संपूर्ण भारत देशामध्ये खेळताना पाहायला मिळतात. टेनिस क्रिकेटमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. इथे मात्र चांगला चेंडू, फलंदाज लेगस्टिकच्या बाहेर येतोय आणि त्यानंतर पाहतोय चेंडू जशीच्या दूरवर आहे, त्याला खेळण्याचा प्रयत्न करतोय. मात्र निर्धाव चेंडू येतोय. इथे कमबॅक केलं जात आहे. श्रेयसला देखील माहिती आहे कमबॅक कसं करायचं. कारण यासिन सर पण पहिल्या चेंडू षटकाराला, त्यानंतर वाटलं होतं हे षटक धावसंख्येच्या दृष्टिकोने मोठं षटक होईल. मात्र त्याने कमबॅक करून दाखवले. पुढचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत. येथे मात्र निमेशच्या बॅटनं आलेला एक तडाखेबंद फटका. चेंडू जातो काव कॉर्नर, सीमारेषे पार. षटकार. लगवण्याच्या प्रयत्नात निमिष बाद झालाय. निमिष नक्की 2 षटका लगवलेत, त्यामुळे
त्याला हे पारितोषिक जाणार आहे जे सन्माननीय जयेंद्र नाखवा रहिवाशी आहेत यांच्याकडून लागवलेलं 1000 रुपयाचं पारितोषिक तो मानकरी नक्कीच झालाय. सामना झाल्यानंतर आपलं पारितोषिक निमिष आपण कलेक्ट करायचंय. इथे मात्र गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. यासीन सर, एक गोष्ट नेहमी आपण पाहतो आणि मी विशेषतः गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये या गोष्टीला नोटीस केलेलं आहे की एकविरा थळ संघातील गोलंदाज जरी जास्त महागडे जरी ठरले असतील तरी ते विकेट प्राप्त करतातच. म्हणजे जास्त करून विकेट टेकिंग गोलंदाजी त्यांच्याकडून केली जाते. क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचं होतं, क्षेत्ररक्षणाची चांगली साथ लाभते आणि म्हणूनच जर आपण पाहिलं या संघाचं जे विजाचा रेशो आहे तो एवढा चांगला आहे कारण चांगला ऑलराऊंड परफॉर्मन्स होतो, टीम वर्क ज्याला आपण म्हणतो, सांघिक खेळ होतो आणि म्हणूनच एक चांगला संघ आपण पाहतोय आणि चांगले पारितोषिक या संघाने या संपूर्ण हंगामामध्ये म्हणा किंवा या गेल्या काही वर्षांमध्ये एक आपली वेगळी ओळख निर्माण केली. यावेळेस पहिल्या चेंडूवरती राजन इथे षटकाराने आपल्या खेळीला सुरुवात केली. डीजे प्रणीत या षटकाची सांगता होते. या षटकाचा विचार केला नक्कीच विकेट आले, मात्र काहीसं महागडे षटक आणि या षटकात तब्बल 3 षटकांशी 18 धावा फटकावल्या गेल्यात. जर आपण पाहिलं पहिल्या षटकात आल्या होत्या 4 धावा, दुसऱ्या षटकात आल्या 18 धावा. 2 षटका अखेरीस प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय आद्य सप्लास नौकार संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 4 गडी बाद 22 धावा, 22 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स. 12 षटकांमध्ये 22 धावा आल्यात. तर धावगतीचा रनरेटचा विचार केला प्रति षटकामागे 11च्या सरासरीने धावा आलेल्या आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी. या 2 षटकांमध्ये जर अशाच पद्धतीने धावा आल्या तर मात्र एक रंगतदार सामना पाहायला मिळेल. आणि यासीन सर पण पाहिलं तर मागील सामना काहीसा एकतर्फी पाहिला नाही. ते बरेचसे सामने आपल्याला आजच्या दिवसातले अंतिम षटकापर्यंत रंगलेले आपण पाहिलेत. पहिला चेंडू वाईटचा अवांत स्वरूपाची धाव आर्यन खारकरला आपण पाहतोय. आज जर आर्यनचा दिवस आपण पाहिला तर कसा चांगला पाहायला मिळत नाही. गोलंदाजीमध्ये ती रिदम त्याला प्राप्त झालेली नाहीये, ती लय प्राप्त झालेली नाही कारण मागील सामन्यातही तो एक महागडा ठरला होता, त्याच्या गोलंदाजीवरती धावा आल्या होत्या. आता मात्र आर्यनला चांगल्या टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल कारण जर अशा प्रकारची गोलंदाजी झाली, जास्त धाव खर्च झाल्या तर सुमेधने पहिल्या षटकात ज्या पद्धतीने धावा रोखल्या होत्या, विकेट प्राप्त केल्या होत्या, त्याच्या कामगिरीवर कुठेतरी पाणी फिरलं जाईल. इथे मात्र चांगली गोलंदाजी, पहिला चेंडू वाईट गेल्यानंतर दुसरा चेंडू चांगल्या पद्धतीचा केला जातोय. फलंदाजी करण्यासाठी पण पाहतोय. जर आपण पाहिलं आद्य सप्लायर्स नौकार संघाकडे तर त्यामध्ये सर्वात अनुभवी खेळाडू इथे आपण पाहतोय रघुनाथ वाई स्ट्राईकवर नॉन स्ट्राईक एंडवर राजा आहे आणि हे दोघांकडे क्षमता आहे, अनुभव आहे. आता पाहूया आपल्या अनुभवानिशी कशा प्रकारचा तो खेळ करतात आणि किती धावा या षटकात ते जमवत आहेत. याच वेळेस वाईटचा इशारा. वाईट हा नेहमी वाईटच असतो, परंतु निनाद एक गोष्ट मात्र मान्य करावी लागेल कारण थळ संघामध्ये आपण पाहतोय एक एकजुटता, एकी आणि त्याचप्रमाणे त्यांची विचारसरणी किंवा एक प्लॅनिंग असतं. यावेळेस मोठा फटका नक्कीच येणार आहे. 4 धावांसाठी हा चौकार येतोय, परंतु त्यांच्याकडे प्रॉपर असे 11 खेळाडू असतात आणि फक्त 11 खेळाडू नाहीयेत तर 12वा खेळाडू सुद्धा त्यांचा तत्पर असतो, तयार असतो, त्याच ड्रेस कोड मध्ये असतो. प्रॉपर 4 गोलंदाज आणि प्रॉपर पहिले वरच्या फळीतील 5 फलंदाज नेहमी ते असे घेऊन खेळत असतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट इथे मला सांगावी लागेल की नवीन नवीन खेळाडू ते तयार करत असतात कारण अजिंक्य म्हात्रे असेल, यश म्हात्रे असेल, आर्यन खारकर असेल, यांच्याकडे जास्त अनुभव नाहीये परंतु अप्रतिम ते खेळाडू आता ठरलेले आहेत. आणि यावेळेस जुनं ते सोनं रघुनाथ माळी याच्या बॅटमधून आणखीन एक षटकार.
आणि त्यामुळे जर फलंदाजाला आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारे तो शफल झाला आणि एक स्टेप बाहेर काढत त्याने एक चांगला फटका लगावलाय. आणि अशा फलंदाजाला रोखण्यासाठी आता मात्र काहीसं वेगळं करावं लागेल. आणि जेव्हा काहीतरी वेगळं करायचं असतं त्यावेळेस बऱ्याच वेळेला आव्हानाच्या धावा येतात, गोलंदाजाकडून चूक होते. मात्र इथे आशांकडून नक्कीच चांगला कानमंत्र दिला गेला असेल. पाहूया त्यांनी दिलेल्या कानमंत्राचा फायदा हा गोलंदाज आर्यनला होतोय का. आर्यन आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन सज्ज होतोय. समोर फलंदाज रघुनाथ माळी. येथे फटका चांगला आहे मात्र मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. प्रकाश आलेखाना असं वाटलं तर सहजरित्या झेल पकडेल. इथे आपण पाहिलं तर असं वाटलं सहजरित्या झेल पकडेल, मात्र एक वेगळ्याच शैलीत हाताच्या झेल पकडण्याचा प्रयत्न. एक अनुभवी खेळाडू आहे प्रकाश आलेखाना, त्याच्याकडे अनुभव एक्सपिरियन्स आहे. मात्र इथे रघुनाथ माळी या फलंदाजाचा निसटलेला झेल आपण पाहतोय. एक धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे 35 धावा. देखिए निनाद, यहाँ पे धीरे धीरे नौखार टीम भी ट्रैक पर आ रही है, क्योंकि अच्छी रनों की संख्या यहाँ पे नजर आ रही है. जी हाँ, बहुत ही बढ़िया शॉट है. ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को लपेटा है डीप स्क्वायर की दिशा में. दूसरे रन लेना चाहते हैं राजा, मगर रघुनाथ माली बिल्कुल तैयार नहीं है. नॉन स्ट्राइकिंग एंड पर आउट होने का खतरा था, मगर शायद बाल बच गए हैं, क्योंकि अंपायर से कोई इशारा नहीं है. दूसरे रन के लिए खतरा था, ये भाप लिया था बल्लेबाज रघुनाथ माली ने, और इसी वजह से उन्होंने नकार दिया. 36 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. देखिए धीरे धीरे ऐसा लग रहा था कि कोलैप्स हो रही है बल्लेबाजी, मगर ऐसा नहीं है. रघुनाथ के बल्ले से अच्छे रन आए हैं, राजा के बल्ले से अच्छे रन आए हैं. निमिष ने भी बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की, और यहां लीजिए शानदार शॉट फिर से एक बार आता हुआ रघुनाथ माली के बल्ले से. 6 रन. तशी नशिबाची साथ लाभत नाही आणि तुमच्याकडून चुका होतात किंवा खराब प्रदर्शन होतं. आपण पाहतोय आर्यन चांगला गोलंदाज आहे, मात्र आज त्याच्याकडून त्याच्या नावाला साजेसा खेळ होत नाहीये. जसं तुम्ही म्हणालात RPL मध्ये त्यांनी गोलंदाजीमध्ये एक बाईक पटकावली, उत्कृष्ट गोलंदाज झाला होता. मात्र या षटकात एका अनुभवी फलंदाजाने त्याला मात्र दिशा दाखवल्यात, मोठे फटके त्याच्या गोलंदाजीवर लगावलेत आणि 3 षटकाखेरीस आद्य सप्लास नौकार संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 4 गडी बाद 42 धावा. आता पाहायचं अंतिम षटकात कशा प्रकारचा खेळ केला जातो. काय वाटतं तुम्हाला, अंतिम षटकात किती धावा येतील आणि किती त्यांचं लक्ष ठेवलं जाईल ते म्हणजेच माऊ 11 एकविराथव्या संघासमोर. बहुत ही अच्छा स्कोर हुआ है. 3 ओवर की समाप्ति के बाद 42 रन, क्योंकि किसी ने भी बिल्कुल नहीं सोचा होगा. मोना जल्दी आउट हुए, सुमित भगत जल्दी आउट हुए, उसके बाद ऐसा लग रहा था कि उनकी बल्लेबाजी कोलैप्स होगी, डिस्ट्रॉय होगी, मगर ऐसा नहीं है. नौकार टीम भी क्यों अच्छी जानी जाती है, इस नौकार टीम का दबदबा क्यों उन्होंने निर्माण किया है. मध्य क्रम के बल्लेबाजों ने फिर से एक बार यहां पे जतलाया, दिखा दिया. ये लीजिए राजा ऑन द फायर. ऑफ स्टंप के बाहर शबल होकर उसे लपेटा है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर. हाई एंड हैंडसम ये स्ट्रोक. 6 रन. में बरेचसे फलंदाज लगावतात आणि त्याचं कारण गोलंदाज जो प्रिडिक्टेबल होतो, मर्यादित होतो, जो एकाच दिशेला एकाच प्रकारचे चेंडू टाकले जातात त्यावेळेस त्याचा फायदा उचलला जातो अशा प्रकारे फलंदाजाकडून. आणि आपण पाहतोय राजाला पण पाहिलं, त्याच्या नावावरती एक इतिहासच आहे की म्हणजे जेव्हा एका चेंडू 6 धावांची आवश्यकता असते त्यावेळेस त्याने बऱ्याच वेळा षटका लागून सामने जिंकलेत. मात्र आज आपल्या संघासाठी धावा जमवण्यासाठी पहिल्या इनिंग मध्ये त्याचा आक्रमक पवित्र आपण पाहतोय. अजून एक षटकार, बॅक टू बॅक सलग दुसरा षटकार. है और इन बल्लेबाजों ने यह दिखा दिया कि ऊपरी क्रम के बल्लेबाज आउट हुए तो क्या हुआ, हम भी कुछ कम नहीं है, हम भी कच्चे गुरु के चेले नहीं है.
किसी भी तरह का यहाँ पे टेंशन, दबाव, प्रेशर, मनोवैज्ञानिक दबाव आने नहीं दिया और अपने ही अंदाज के साथ यहाँ पे बल्लेबाजी करते रहे और सफलता उनको मिलती रही। त्याच दरम्यान आशंकचा पुढचा चेंडू, इथे मात्र एक धाव मिळेल। यासिन सर, असं म्हटलं जातं क्रिकेटचा सामना, मग तो टेनिस क्रिकेट असेल, लेदर क्रिकेट, तुम्ही कोणत्याही क्षणी तुम्ही निश्चिंत होऊ शकत नाही, तुम्हाला अलर्ट राहावंच लागतं। जो तुम्ही निश्चिंत झालात त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघ उचलतो। असंच काहीतरी या सामन्यात झालंय, कारण आपण पाहिलं तर पहिल्या षटकात जिथे 4 धावा, जे 3 विकेट गेल्या होत्या, असं वाटलंही नव्हतं की धावसंख्या एवढी पाहायला मिळेल। मात्र एक चांगली धावसंख्या, धावफलक धावसंख्या लागली आतापर्यंत 55 धावा आणि अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी। त्याच दरम्यान एक निर्धाव चेंडू येतोय, आशांक मात्र इथे फलंदाजाला बीट करतोय। अंतिम चेंडू काय घडणार, एखादा मोठा स्ट्रोक येईल का सर? स्ट्रोक जरूर आ सकता है, मगर सही मायनों में मुझे भी भरोसा नहीं हुआ। मैं भी इतना इस मैच में जुड़ा नहीं था, थोड़ा सा बाहर गया था, मगर पहला ओवर जरूर देखा था। जी हाँ, इस मतलब हवा में गेंद है, डी पॉइंट में फील्डर उसके नीचे दौड़ते हुए आदिल कुरैशी ने उस गेंद को फील्ड तो किया, मगर तब तक बल्लेबाजों ने रन यहाँ पे चुरा लिए हैं और ज्यादा रन यहाँ पे चुराना चाहते थे, मगर तीसरे अंपायर तक ये फैसला जा चुका है। हालांकि मैं निनाद ये बताना चाहता था कि पहले ओवर में मैं यहाँ पे था, उसके बाद मैं चला गया क्योंकि मात्र 4 रन आए थे और 3 विकेट गए थे। ऊपरी क्रम के 3 बल्लेबाज आउट होने के बाद मुझे भी ऐसा लगा कि ज्यादा रन नहीं बनेंगे, मगर सही मायनों में तारीफ बनती है नौकार के बल्लेबाजों की, पूरे टीम की, क्योंकि उन्होंने अब तक मेरे ख्याल से 56 या 57, क्योंकि रिव्यू है अंतिम गेंद के ऊपर कितने रन हैं, इसके बाद मैं बताऊंगा कि रनों की संख्या कितनी हो चुकी है। मगर 4 ओवर के मैच में 50 के ऊपर यानी 55 के ऊपर तकरीबन रन तो बन गए हैं। जबरदस्त बल्लेबाजी, ऑस्टनिशिंग बल्लेबाजी, सही में प्रभावित करने वाली बल्लेबाजी, क्योंकि पहले ओवर में 3 विकेट थे, अक्षय 0 में ऊपर आउट हुए थे। उसके बाद सुमित ने भी मात्र 1 चौका लगाया था और किशोर भी 0 पर आउट हुए थे और ये नॉट आउट करार दिया है, यानी 3 रन कंप्लीट और इन 3 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 58 और जीतने के लिए 59 रनों की जरूरत। ओहो क्या था और क्या से क्या हो गया, क्योंकि सही मायनों में ऐसा बिल्कुल नहीं लगा था कि इतने रन बनेंगे। मुझे ऐसा लग रहा था 40-42 के आसपास ज्यादा से ज्यादा रन बनेंगे, क्योंकि पहले ओवर में सिर्फ 4 थे। यासिन सर, मी तेच म्हणालो, निश्चिंत झाला थोडासा कुठेतरी या संघ, असं म्हणावं लागेल। माऊलीला एकविरात, कारण महत्त्वपूर्ण विकेट्स गमावल्या गेल्या आता आणि बाकीचे फलंदाज तितकेसे टचमध्ये नाही आहेत, एवढी धावसंख्या होणार नाही। मात्र तिथे आश्चर्यकारक खेळ आपण पाहिला। धावसंख्या 58 झाली, 59 धावांचं लक्ष्य आहे आणि आपण पाहिलं तर खरी सुरुवात केली ती म्हणजे निमिषने, आणि कुठेतरी सन्मान्य जयेंद्र नाकवा यांचं देखील, त्यांचं प्रोत्साहन देखील कुठेतरी संघाला चांगलं ठरलं, कारण त्यांनी पारितोषिक लावलं। आणि अजून एक सामना आहे मित्रांनो, जर आपण जास्त वेळ वाया घालवला तर त्यामध्ये आपलंच नुकसान आहे, षटकांची संख्या कमी होईल, कदाचित सामना हा 2 षटकांचा देखील होऊ शकतो। त्यामुळे जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर सामन्याला सुरुवात करा, जेणेकरून आपलाच फायदा, आपल्या जास्त षटकांचा सामना खेळता येईल आणि एक चांगला रिझल्ट, चांगला खेळ आम्हाला देखील पाहायला मिळेल। निमिषने 2 षटका लगावले होते सर, आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने सामन्याची सर्व सूत्र आपल्या हाती घेतली, ती म्हणजेच अनुभवी फलंदाज रघुनाथ माळीने। त्यांनी तब्बल 2 षटकांशी आपल्या संघासाठी 2 षटकार एका चौकशीत चांगला धाव जमवला आणि त्यानंतर आलेल्या राजाने मात्र पुन्हा एकदा षटकारांच्या पद्धतीत आपल्या खेळीला सुरुवात केली। 20 धावांची खेळी राजाने देखील केली आणि या दोघांच्या आणि निमिषच्या खेळीच्या वळावरती आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करताना आद्य प्लस नौकर संघाने 24 चेंडूमध्ये 58 धावसंख्येपर्यंत मजल मारली आणि 59 धावांचं एक तगडं आव्हान इथे धावफलक लावलंय, एक आव्हानात्मक धावसंख्या धावफलकावर आहे। यासिन सर, तुम्हाला काय वाटतं, या सामन्याचा निकाल कशा प्रकारे लागेल आणि हा सामना कशा प्रकारे पुढे आपल्याला पाहायला मिळेल? केवळ अप्रतिम, एवढंच मी म्हणेन, केवळ अप्रतिम। खरंच मला अजिबात वाटलं नव्हतं, भनक सुद्धा लागली नव्हती की एवढ्या धावा कशा होऊ शकतात, कारण पहिल्या षटकामध्ये 3 गडी बाद 4 धावा असताना सुद्धा अशा प्रकारची फलंदाजी अपेक्षा बिलकुल थळ संघाने सुद्धा केली नसेल। आता मात्र हा सामना थळ या संघाला जिंकण्यासाठी खूप जास्त मेहनत करावी लागेल। आयुष चेंडू प्रोव्हाइड करायचा आहे
कमालीची फलंदाजी. रघुनाथ माळी 5व्या क्रमांकावरती येऊन 2 षटकार, 1 चौकार आणि 1 तिरी आपल्याला पाहायला मिळाली. आणि राजेशने तर कमाल केली. फक्त आणि फक्त 6 चेंडूंचा सामना केला आणि 3 षटकार त्याने लगावले आणि एकूण 20 धावांची खेळी साकारली. रघुनाथ माळी आणि राजेश दोन्हीही फलंदाजांनी 20-20 धावा जोडल्या, त्या सुद्धा फार कमी चेंडूमध्ये. आणि म्हणूनच ही जी धावसंख्या आहे, हा जो स्कोर आहे, तो कुठच्या कुठे येऊन पोहोचलाय. 59 धावांची गरज. 4 षटकांचा हा सामना असेल म्हणजे जवळजवळ 15 धावांच्या सरासरीने ते धावा जमवायच्या आहेत. सोपं नक्कीच नाहीये. रस्ता खूप कठीण आहे, अवघड आहे. चलिए दोस्तों, फिर से एक बार हम चलते हैं मैदान पर, जहां पे मोनिया के हाथों में गेंद. स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज नागेश सिद्ध, नॉन स्ट्राइकिंग एंड पर अब ये ओपनिंग पेयर चेंज होता हुआ आदिल कुरैशी. अंपायर जी का इशारा. मैंडेटरी पावर प्ले यहां पे जारी. जी हां, इस मर्तबा स्कूप करने की कोशिश कर रहे थे सुमित भगत. चीते की दौड़ से उस गेंद तक पहुंचे पूरी ताकत के साथ और उस गेंद को अपने कब्जे में करते हुए बल्लेबाजों को रोका. मात्र 1 रन स्कोर कार्ड पर. इस 1 रन के साथ नागेश ने अपना अकाउंट ओपन किया. नागेश ने लास्ट मैच में 49 रनों की पारी खेली. बहुत ही बढ़िया स्ट्रोक उनके बल्लेबाजी में देखने को मिले. उसी तरह से नागेश को फिर से एक बार उसी पारी को दोहराना होगा. अच्छी बल्लेबाजी करनी होगी, तब जाके यहाँ पे इस मैच को जीता जा सकता है. आदिल कुरैशी स्ट्राइकिंग एंड पर. जी हां, स्टंप के बाहर ललचाया, थोड़ी सी धीमी रफ्तार की गेंद. अक्षय की खासियत है, मैंने लास्ट मैच में भी आपको बताया था, और राइट हैंडेड बैट्समैन के लिए भी आउट स्विंग करते हैं और लेफ्ट हैंडेड बल्लेबाज जब आते हैं तब भी उनको आउट स्विंग करते हैं. ओहो, ये कहां की गेंद कहां पहुंचा दी है. आदिल कुरैशी के ताकत का इजहार. 6 रन. दिखाई दे रहा है क्योंकि जरूरत के मुताबिक उन्होंने अपनी बल्लेबाजी में परिवर्तन किया है. फिर से एक बार वही चित्र, वही दृश्य, बैक टू बैक. आदिल के बल्ले से आता हुआ ये दूसरा छक्का. घुटने के बल बैठ गए और मैंडेटरी पावर प्ले का फायदा उठाया. गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर सीमा रेखा के बाहर. 4 रन के लिए. बल्लेबाजी करते हैं. दूसरी तरफ आदिल कुरैशी है. रोके तो किसे रोके इसी विवंचना में. जी हां, इसमें तो सीधे बल्ले से. आहा, ये तो लाजवाब स्ट्रोक था. तारीफ के काबिल शॉट. 6 रन. आदिल ने 5 गेंदों का सामना किया और अपने टीम के लिए 22 रन जोड़े हैं. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की शुरुआत एकवीरा थर्ड की तरफ से आदिल ने की है. पहली ही गेंद के ऊपर नागेश कुछ अजीब व गरीब अंदाज के साथ शॉट खेलने की कोशिश कर रहे थे.
स्कूप करने का प्रयास किया था उन्होंने, मगर गेंद थर्ड मैन की जानिब सुमित भगत ने उसे फील्ड किया। और उसके बाद आदिल कुरैशी जब से स्ट्राइक एंड पर आए, मानो उन्होंने पहले ही सोच कर आए थे कि मुझे क्या करना है और मुझे क्या करने की ज़रूरत है। टीम की ज़रूरत को महसूस किया उन्होंने और उसी तरीके से बल्लेबाजी की है। अब यहाँ पे मैच में कुछ भी हो सकता है, क्योंकि पहला ओवर बहुत ही क्रूशल था। जहाँ पे पहले ओवर में सुबेद ने मात्र 4 खर्च किए थे, वहाँ पे अक्षय ने 23 रन खर्च किए हैं। जहाँ पे सुमेध को पहले 3 विकेट मिले थे, हालांकि अक्षय विकेट से खाली रहे। दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज हृषिकेश माड़ी अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर। सामने है बल्लेबाज नागेश सीध। जी हाँ, अच्छा शॉट नहीं कह सकते, वहां पे फील्डर तैनात, मगर कमाल की यहाँ पे प्रेजेंस ऑफ माइंड, वक्त की नजाकत को समझा। हालांकि वहां पे अगर दूसरा कोई खिलाड़ी होता तो शायद 4 रन हो सकते थे, मगर उन्होंने अपने पैरों का इस्तेमाल करते हुए उस गेंद को रोका। जहां पे 4, 2 या 3 भी मिल सकते थे, वहां पे मात्र 1 ही रन पर बल्लेबाजों को संतोष करना पड़ा। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 24 रन। फिर से एक बार आदिल कुरैशी स्ट्राइकिंग एंड पर आए हैं। पहले ओवर में भी पहली गेंद पर 1 रन नागेश सीध ने निकालकर स्ट्राइक एंड पर आदिल को लाया था। जी हाँ, स्लोअर वन गेंद करने की कोशिश, मगर ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद और बहुत ज्यादा बाहर की तरफ निकल गई और इसी वजह से डांसिंग अंपायर प्रकाश अष्टमकर जी ने उसे वाइड करार दिया। वाइड के रूप में 1 अतिरिक्त रन, 25 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं बिना कोई नुकसान। फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद ललचाया तो जरूर है, मगर अंपायर के ऊपर उसका कोई असर नहीं है। बिंदी गेंद के साथ हृषिकेश माली यहाँ पे कमबैक करते हुए 2 गेंदों में मात्र 2 रन खर्च किए हैं। कुछ हद तक यहाँ पे रोक लगाई है बल्लेबाजों के ऊपर और बड़े स्ट्रोक के ऊपर। फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली, डीप पॉइंट की दिशा में एक फील्डर और उसी के साथ डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में जो फील्डर थे उसे दायरे के अंदर। जी हाँ, फुल टॉस गेंद और उसे बहुत ही शानदार तरीके से फिर से एक बार बिल्कुल अपेक्षा नहीं थी इस तरह से, मगर आदिल का अंदाज कुछ अलग है और एक छक्का आदिल के बल्ले से। ये लीजिए, अच्छा शॉट, मगर देखिए फील्डिंग वहां पे सेट की थी आदिल के लिए और जाल जो बुना था उस जाल में फंस। कहते हैं ट्रैप, इसे कहते हैं जाल, और जाल में फंसाया है आदिल कुरैशी जैसे बड़ी मछली को। हाँ, मैंने अभी भी कहा था कि डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के फील्डर को अंदर लाया है और शॉर्ट पॉइंट के फील्डर को डीप में खड़ा कर दिया है। क्या अंदाजा होगा अक्षय पाटिल को कि उसी तरह की गेंद आएगी, उसी तरह से शॉट खेलेंगे, वहीं पे गेंद जाएगी। यही होता है दोस्तों अंदाजा, यही होता है जजमेंट, और यही है तो क्रिकेट। ये आप बुद्धिमानी का क्रिकेट आपको खेलना होगा, क्रिकेट को समझना होगा। ऐसे ही नहीं होते हैं बड़े कोई खिलाड़ी। बहुत ही बुद्धिमानी का और चातुर्य भरा यह क्रिकेट हमें देखने को मिला। अभी भी इस ओवर की 2 गेंदें आना बाकी, मगर हृषिकेश का ये ओवर काफी नपातुला घटता हुआ। एक शॉट इस ओवर में जरूर आया है, एक वाइड गेंद, मगर एक विकेट भी जो कि बहुत ही डेंजरस नजर आ रहे थे। आदिल उसे चलता किया है, यहाँ पे हवा में गेंद बहुत देर तक उसके नीचे, फील्डर दो ओहो, आखिरकार इस कैच को लपकने में कामयाब। वाह भाई वाह, क्या क्या
कसते हैं या क्रिटिसाइज करते हैं या कुछ बोलते हैं तब बुरा लगता है, मगर एक्चुअली देखिए यहाँ पे कितनी मेहनत कर रहे हैं। ये मेहनत और अपने आप को झोंक देना, अगर वहाँ पे चोटिल होंगे तो पूरी तरीके से नुकसान उनका ही है, मगर अपनी टीम के लिए ये स्वाभाविक है। बहुत ही बढ़िया कैच। मेरे पास अल्फाजों की कमी महसूस हो रही है, क्योंकि फिर से एक बार उसी तरह से आदिल और यश की जो टक्कर हो रही थी उसी तरह से यहाँ पे टक्कर हो सकती थी और कुछ भी हो सकता था, मगर मानना पड़ेगा। चलिए दोस्तों, मैं फिर से एक बार रिक्वेस्ट करूंगा आपको, अजीजाना गुजारिश, वक्त जाया मत करें प्लीज, अंधेरा हो रहा है। अच्छा शॉट जरूर है अजिंक्य म्हात्रे का, वन बाउंस गेंद सीमा रेखा के बाहर, बिल्कुल नहीं लगा था कि ये 4 रन होंगे, मगर गेंद ने टप्पा खाने के बाद इसने कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद 35 रन स्कोर कार्ड पर। अब जीतने के लिए 12 गेंदों में 24 रनों की जरूरत। 12 गेंदे 24 रन और 12 गेंदे 35 रन आ चुके हैं। चलिए दोस्तों, वक्त की बर्बादी आपके लिए और आपके मैच के लिए, जो कि आगे आने वाला मैच है, उसके लिए बहुत ही दुखदायक होगी। अंधेरा हो रहा है, सूरज ढल रहा है, तकरीबन सूरज गुरूब हो रहा है, गुरूब हो चुका है मेरे ख्याल से। चलिए दोस्तों देखिए, 5:35 हो चुके हैं। एक मिनट बहुत ही कीमती है। 12 गेंदे 24 रनों की जरूरत। अभी भी कोई भी जीता नहीं, कोई हारा नहीं। ये मैच यहां से कहना मुश्किल है कि कौन जीतेगा और कौन हारेगा। कश्मकश जारी है, दोनों तरफ मनोवैज्ञानिक दबाव, गेंदबाजों के ऊपर भी दबाव है, बल्लेबाजों के ऊपर भी दबाव है, क्योंकि एक एक गेंद यहां पे तय करेंगी कि ये मैच किसके पक्ष में जाएगा। एक गेंद अगर यहां पे जाया होती है, बिंदी होती है, तो दूसरी ही गेंद के ऊपर बल्लेबाजों के ऊपर प्रेशर देखने को मिलेगा। नए गेंदबाज आए हैं, तेजस हालांकि एक मिसाइल भी है। ओहो, ये देखिए मिसाइल को भेज दिया है डीप कवर की दिशा में। नागेश सीत के बल्ले से आता हुआ इस शानदार चौका। में इजाफा, 39 रन ऑन द स्कोर कार्ड। 2 विकेटों के नुकसान पर। स्ट्राइकिंग गेंद पर बल्लेबाज है नागेश, नॉन स्ट्राइकिंग गेंद पर अजिंक्य म्हात्रे। फिर से एक बार बहुत ही खूबसूरत स्क्वायर कट, वहां पे कोई फील्डर मौजूद नहीं है, खाली क्षेत्र का फायदा मिला। की खामोशी है, फिर शोर आएगा। कुछ देर की खामोशी है, फिर शोर आएगा। तुम्हारा सिर्फ वक्त आया है, हमारा दौर आएगा। आहा, अच्छा शॉट, फिर से एक बार वहां के फील्डर को बीट करना था, कर दिया। ये लीजिए और एक चौका। नागेश बहुत सालों से खेल रहे हैं, सही मायनों में। अब उन्हें पूछना होगा कि आपकी उम्र कितनी है। बहुत सालों से मैं उनको खेलता हुआ देखा, मगर उतनी ही चालाकी, उतनी ही होशियारी और उतने ही एक्टिव और वही जबरदस्त बल्लेबाजी।
ये लीजिए फिर से एक बार चतुराई भरा स्ट्रोक, दिलशान स्कूप करते हुए गेंद को पहुंचा दिया फाइन लेग सीमा रेखा के बाहर, 4 रन। सीद यांच्यासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे, धन्यवाद। लगातार 4 चौके आ चुके हैं, क्या लगातार 6 चौके आकर यहां पे एक रिकॉर्ड कायम होगा? संदीप पाटिल ने अंतरराष्ट्रीय स्तर पर यह कारनामा किया है। हो, अजिंक्य रहाणे के नाम पर भी ये एक रिकॉर्ड कायम है। इस मर्तबा मिस कर गए बिंदी गेंद। देखिए अजिंक्य कुछ इशारा कर रहे हैं कि इस तरफ भी आप खेल सकते थे, क्यों बार बार उसी तरफ खेल रहे हैं, शायद यही उनका कहना। एक गेंद यहां पे बिंदी हो चुकी है, रनों की संख्या 51 रन। 7 गेंदे और 8 रनों की जरूरत जड़ में डाल दिया था, सीधे बल्ले से उसे खेला मगर बॉलर के बगल से जाती हुई गेंद, मिड ऑन के फील्डर जब तक फील्ड करते तब तक 1 रन लेने का यहां पे मौका, और देखते देखते 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 52 रन। अब जीतने के लिए बचे हुए 6 गेंदों में 7 रनों की जरूरत। छह गेंदे 7 रन, 7 रन 6 गेंदे। नौखार या माऊ 11, एकवीरा थर्ड, कौन सी टीम जीतेगी? कौन सी टीम के फैन और फॉलोअर्स यहां पे खुश होंगे? किसे खुशखबरी मिलेगी? कौन यहां से खुशी खुशी घर लौटेगा, गांव लौटेगा? कौन से गांव वाले खुश होंगे? हालांकि एकवीरा थल ने मजबूत यहां पे नींव रची है, शानदार बल्लेबाजी की है, और अब यहां से ये रन बचाना बहुत बड़ी जिम्मेदारी है। अगर इस जिम्मेदारी को मुकम्मल करते हैं गेंदबाज निमिष, तो सही मायनों में बहुत देर तक, बहुत सालों तक ये ओवर उनका याद किया जाएगा, क्योंकि प्रारंभ पाटिल ने इसी तरह से 6 गेंदों में 6 रन की जब जरूरत थी तब वो 6 रन बचाए थे, और आज भी उनका मैं यहाँ पे नाम ले रहा हूँ इसी सिचुएशन पे, और इस सिचुएशन को उन्होंने हैंडल किया था। क्या यहाँ पे निमिष ये 7 रन बचा पाएंगे? 6 गेंदे 7 रन, नौखार बनाम एकवीरा थर्ड। आद्य सप्लायर्स नौखार, माऊ 11, एकवीरा थर्ड। आहा, शुरुआत तो बहुत ही बढ़िया हो चुकी है। थोड़े से गुस्से में अजिंक्य, क्योंकि सिचुएशन को समझते हुए बल्लेबाजी करे, शायद यही मैसेज दे रहे हैं, क्योंकि एक एक गेंद बहुत ही कीमती। पहली गेंद तो सटीक निशाने में थी, वहां से टप्पा खाने के बाद बाउंस भी मिला था और पूरी तरीके से चकमा दिया था नागेश सीत को। निमिष ने 5 गेंदे 7 रनों की जरूरत। रघुनाथ माली को थोड़ा सा नजदीक का कवर क्षेत्र पर तैनात किया है। जी हां, इसमें दबा फिर से एक बार अच्छी गेंद अक्रॉस द लाइन खेलने के प्रयास में चूक गए। सीधा शॉट मिड विकेट के हाथों में, वहां पे फील्डर चौकन्ने थे। देखिए ये होता है क्रिकेट, ये होती है क्रिकेट की अलग ही कुछ भाषा होती है, रंग होता है, रूप होता है। अनप्रेडिक्टेबल ये खेल, अविश्वसनीय ये खेल, जिसमें हर अंदाज फेल। 4 गेंदे 7 रन, मगर इस मर्तबा सीधा फील्डर के हाथों में खेल गए। राजा वहां पे जाल बून कर बैठे थे, और आखिरकार तीसरी गेंद के ऊपर बड़ा झटका, सेट बल्लेबाज मैदान से बाहर। अंधेरा बड़ा घना है, माना के अंधेरा बड़ा घना है, मगर दिया लगाना कहां मना है।
यहाँ पे दिया लगा चुके हैं। अब इस मैच में जान फूंक चुके हैं। पहली 3 गेंदें बिंदी की है निमेश ने। लाजवाब गेंदबाजी, अप्रतिम, अद्भुत, ऑस्टनिशिंग, आश्चर्यकारक, एडोरेबल, क्या क्या मैं कहूं। इस तरह की गेंदबाजी, वाह वाह भाई वाह, मजा आ गया निमिष। क्या कहने आपके आत्मविश्वास के और आपकी पूरी तैयारी के। पसीने से लिखे पन्ने कभी अधूरे नहीं होते। पसीने से लिखे पन्ने कभी अधूरे नहीं होते। दर बदर मेहनत करने वाले कभी खाली नहीं होते। किसकी मेहनत यहाँ पे सफल होगी, किसकी मेहनत यहाँ पे रंग लाएगी। 3 गेंदें 7 रन जीतने के लिए माव 11 एकवीरा थर्ड को। जी हाँ, अच्छी गेंद, अच्छा शॉट, कारपेट के सहारे रनआउट होने का खतरा मंडराता हुआ, बाल बाल बच गए। ये तो आसानी के साथ रनआउट थे, बहुत दूर थे, बिल्कुल फ्रेम में नहीं थे, मगर वहां पे मिस कर गए। गेंद तो वहां पे उन्होंने थ्रो किया था मगर बिल्कुल हिट नहीं कर पाए, बच गए प्रकाश हलेकाना। और जैसे वैसे अजिंक्य मात्रे के हाथों में स्ट्राइक आया है। 4 गेंदें हो चुकी है, मात्र 1 रन इस ओवर में खर्च किया है, वो भी जैसे वैसे। निमिष, वाह क्या बात है निमिष, आपके चर्चे तो मैं करूंगा, क्यों नहीं करूंगा। काबिले तारीफ गेंदबाजी, 2 गेंदें बची है, जीतने के लिए 6 रन। ये है क्रिकेट, ये है क्रिकेट का मजा। और हमारे घर वाले कहते हैं क्या मिलता है वहां पे जाके, देखिए यहाँ पे क्या मिलता है। ये मजा, ये आनंद, ये खुशी और ये सस्पेंस, ये क्रिकेट का थ्रिल कहां मिलेगा। जी हाँ, इस मरतबा खेला है अजिंक्य ने, मगर 1 रन लेना नहीं चाहते। मैच कहां पे था, मैच कहां पे लाकर खड़ा हो चुका है। एक वक्त ऐसा लग रहा था निनाद कि यह मैच आसानी के साथ इजीली अपने जेब में डालकर थल घर चली जाएंगी खुशी खुशी, मगर रंग बदल दिया है गिरगिट की तरह। रंग बदलने वाला यह खेल, राजनीति की तरह रंग दिखाने वाला ये खेल किसी का भी नहीं हुआ है। इस खेल को जिसने भी कम आका, जब आसमान में चढ़ाता है ये खेल तो जमीन पर उतारता भी है। ये उतारा है जमीन पर, ये क्या हो रहा है। एक गेंद 6 रन चाहिए, क्या होगा। हालांकि चिंचोटी के मैदान पर यही सिचुएशन को हैंडल किया था अजिंक्य ने, एक गेंद पर छक्का लगाकर अपनी टीम को जीत दिलाई थी। क्या फिर से एक बार उसी की पुनरावृत्ति यहां पे देखने को मिलेगी। हो 5 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया है, क्या बात है निमिष। आखिरकार आद्य सप्लायर नौखार ने इस मैच को जीत लिया है। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। टॉस करण्यासाठी या मित्रांनो आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि नक्कीच तुमचा आनंद मी समजू शकतो, परंतु आपल्याकडे वेळ कमी आहे। अप्रतिम सामना, जबरदस्त सामना, अटीतटीचा रंगतदार लाजवाब आठवणीत राहणारा हा सामना, जिथे 6 चेंडू आणि 7 धावांची गरज असताना मात्र 1 धाव खर्च केली निमिषनं आणि हा सामना आपल्या संघाला जिंकून दिलाय। वाघाच्या तोंडातून आपण पाहतोय शिकार त्यांना ओढून घेतली आहे। नो डाउट, नो डाउट, मैन ऑफ द मैच ओनली वन निमिष। वाह निमिष, आइए जरा टॉस करा निमिष। किशोर पाटिल अभी तो हंसिए, क्या गुस्सा करते बार बार, अभी तो स्माइल करें। 3 षटकांचा सामना असेल, किशोर स्माइल करा, स्माइल करा, हसा। एक बघूया आता काय बोलतात।